आज सुट्टीचा दिवस फॅमिलीसोबत कुठेतरी जायचं ठरलं होतं. तर मधुरपासून फक्त 11 किलोमीटर डिस्टन्सवर हे शंकराचं मंदिर आहे, आत्मलिंग मंदिर. इथे येण्यासाठी तुम्हाला बेंगलोरवरून जर तुम्ही येता तर म्हैसूर हायवे रोडवरून मधुर गाव लागतं. मधुरपासून फक्त 11 किलोमीटरवर हे मंदिर आहे. खूप मस्त आहे. फॅमिलीसोबत येणार असेल तर दर्शन पण खूप छान होतं, गर्दी पण नव्हती. इथं शिवलिंग होतं, हनुमान होतं आपले, त्यानंतर शिवलिंग आत्मलिंग म्हणून इथं प्रसिद्ध आहे. मी लोकेशन व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन टाकतो किंवा व्हिडिओमध्ये मेन्शन करतो लोकेशन. एकटा येणार असाल, फॅमिलीसोबत येणार असाल तर एका दिवसासाठी बेस्ट ट्रिप असणार आहे. मी हे टाईम ठरवून आलो होतो की मला सूर्योदयाच्या आत इथे पोचायचं आहे. तर मला बरोबर मी ते सूर्यास्त कॅच केला आणि व्हिडिओमध्ये पण तुम्ही बघितलं सूर्यास्त मी घेतलेला आहे. माझी मुलगी इथे मस्त खेळत होती, कारण पूर्ण टेम्पल मस्त रिकामं होता. काही कोण डिस्टर्ब करण्यासारखं नव्हता तिला. तर तिचं दर्शन घेऊन झाल्यानंतर मस्त खेळत होती. जर तुमची पण फॅमिली असेल छोटीशी किंवा मोठी कुठलीही ते फॅमिली असू द्या, घेऊन या इथे मंदिराला. मस्त टेम्पल आहे. आरामात तुम्ही इथे दर्शन करू शकता. शंकराचं लिंग आहे, शंकर आत्मलिंगाचा. आता जवळच शिवरात्री पण येत आहे, तर ज्यांना पण इथं दर्शन घ्यायचं असेल तर मी लोकेशन टाकतो, तिथे येऊन तुम्ही दर्शन घेऊ शकता. पार्किंगची फी नाही आहे, दर्शनची फी नाही आहे, तुम्ही डायरेक्ट दर्शन करू शकता. बेंगलोर म्हैसूर हायवेपासून मधुरला फक्त 11 किलोमीटर अंतरावर हे दर्शन आहे. तुम्ही येऊन इथे विजिट करू शकता. मंदिर मग खूप मस्त आहे. शिवलिंगाचा मी फोटो दर्शन दाखवायचा प्रयत्न करतो आहे, पण इथं अलाउड नसल्यामुळं मी थोडा गुपचूप घेतला फोटो. तर मी परमिशन घेऊ शकता. शंकराचं दर्शन घेताना मी सूर्यास्त झाला होता आणि आता चंद्रोदय आला आहे. मी निघतो आता घराकडे. धन्यवाद.